मावल्या शेतीत काम करतात, कोणी इंजिनियर आहे, कोणी तहसील मध्ये काम करतात, कोणी तुमच्या गावातल्या पोरी पोलीस मध्ये. मला अभिमान वाटते या ढगा गावाचा. या गावात 50 जण मिलिटरीत आहेत. टाळ्या वाजवा. मिलिटरी वाल्याच्या बापानं उभं राहावं. एक जण मला सत्कार करू दे तुमचा. मला अभिमान आहे. 50 जण आहेत धैर्यातले. अरे ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, आरोग्य सेवक आहेत. स्वारी घोराड मधला एखादा जर मिलिटरी वाल्याचे पप्पा उभे राहा बाबा. एकही बात नाही का मिलिटरी वाल्याचा आला नाही का? या ना साहेब, क्या बात. एकच जण, दोघं नाही. या डॉक्टरवाले काका वडली तुम्ही उभे राहायचे. तुम्ही या. अरे गरीब माणसं, शेतकरी माणसं, बघा हे देशासाठी नाही, देशीवाले नाही होणार. या. भारत माता की जय. तुमचं पोरग मिलिटरीत आहे, रिटायर झालं. जुन्या जमाना आहे ना तुमचा. पहिलंच होतं का मिलिटरी वाला? माहित घे ना. किती होते तुम्हाला मुलं बाळ? 2च. एक देशासाठी लायन आणि दुसरा याटो चालवतो. मुली किती आहे? वा, बापले काय हजर आहे, रिटायर्ड व्हायला काय. मिलिटरी वाला म्हटलं की 56 इंच. जय जवान. अभिमान आहे मला तुमचा. हा बाबा थांबा ना. हॅलो, तुम्ही थांबा. मला तुमचा सत्कार करायचा आहे ना. हे माझे वडील आहे भीमराव कर्णासे. तुम्ही कोणाचं आडनाव? माझं कर्णासे. हे तहसीलचे बाबू तुमचे? माझी चुलत भाऊ लागते नरेंद्र भाऊ कर्णासे. चांगलं कर्णासे म्हणजे क्वालिफाईड आहे. आमचा पूर्ण कर्णाशी परिवार जो आहे ना, पूर्ण माईक जवळ लावणार. जो कर्णाशी परिवार आहे ना, पूर्ण असा आहे. त्याच्यात दिसतात मिलिटरी मध्येच असल्यासारखा आहे. आणि बाकी अदर मध्ये गेला आहे. सगळे आम्ही BSF, आर्मी, त्याच्यामध्ये लोक तर म्हणते महाराष्ट्र आहे. महाराज लोकांचे पोरं मिलिटरीत नाही. हे महार बटालियन आहे, मराठा बटालियन आहे. शिवाजी महाराजांचे लेकरं मिलिटरीत आहे. बाबासाहेबांची खानदान मिलिटरीत आहे. पंजाबी लोक मिलिटरीत आहे. आणि हे महाराज लोक हू हा हू ध्यान नमा मान नमा त्याच्या. म्हणजे आमची माय तुम्ही काढा ना, आमचे लेकरं देशासाठी मला. धन्यवाद. काय ते आडनाथ मी भुलून जात. कर्णाशे महार बटालियन हे जे आहे, बाबासाहेबांनी 1941 मध्ये जे इंग्रज आपला देश जो स्वातंत्र्य व्हायच्या पहिले त्यांनी लोक तर पाणी नव्हते पिऊ देत तुम्हाला. आणि आता बिस्लरीच्या साहेब हो 50 साहेब हे घ्या हो. असं आहे बदललं. कोण दिवस इथे सांगे. मी बाबू एखाद्या मेंबरने विनंती करतो. इथं 10-15 मेंबर आहे. पुऱ्या गावाचा कार्यक्रम आहे. कर्णाशेजी पासून तर काकडे, दामदार, कडूसाहेब, वरसकर, 100 तोळे, छोटे दादा, श्यामाकांत पाटील, गाडबाई, कडूजी लय या यायचा सत्कार करा. कोणी एक जणी आहे. मला लय अभिमान आहे बा तुमच्या पोहा. सुनील काकडे, तुषार तोटे या ना. 2 जण या. खरा अभिमान आहे. नाही तर काय काय पोपटे भाऊ, ओ भाऊ
पोरीसाठी मरते जायचे घेणं घेणं लफड्यात मरते दारूच्या हा धन्यवाद घ्या वंदे मातरम निर्विण्यांचा सत्कार करा शिवाजी घ्या ना त्यांच्या नाही माईक द्या तुम्ही भीमाच्या लेकराईले माईक दिला की अवघा रात्रीचे 4 वाजवतात मला धन्यवाद बसा ते भीम जयंतीचे कार्यक्रम ठेवतात ना तर पहिले करार करतो मला कीर्तन ठेवलं तर भाषण नाही करू देणार मी नाही तर मी येत नाही ते जॉब 12-1 वाजवते जयंतीले अवघे लोक लंबी होऊन जाते भाषण पण नाही होत बर चला बा भाषण त्यानं द्या ज्यानं प्यावा नाही तेही भाषण देतो पोटात टाकेल काय चाकते हे नाही हे तर देशभक्तीवाले आहेत मी वेळेचा पाबंद आहो ना मला 2 तासात कीर्तन बंद करीन पुन्हा 5 वर्ष येणार नाही आमदार साहेबाचं इलेक्शन कधी 5 वर्षात आता देवेंद्र भुयार साहेब कधी 5 वर्षात आणि खासदार 5 वर्षात आणि सरपंच गोडबोले मॅडम 5 वर्षात आणि ग्रामपंचायत मेंबर 5 वर्षात हमारे हलकट समजता का तुम्ही लोक हम भी 5 साल के बाद आएंगे मग पवन भाऊ आहेत ना गोड कीर्तन करतात ना सुशिक्षित माणसं आहेत त्याचं कीर्तन ऐका आता मला कमी बोलावत जा संदीप पालवे बोलवा रामपाल पंकज पाल हे गजाननचं पोरग चांगलं गाते याचा आवाज बाई सारखा आहे पण 3 लेकरं आहेत काकू याले तुम्ही आले हैरे गैरे नक्तू गैरे नका समजू गजाले 3 लेकरं आहेत मला 2च आहे मला आवाज ढोरासारखा आहे पण आवाज लेकरं 2 गजाचा बाई सारखा आवाज आहे ऐका नाही तर पंढरीचा तोड धरिला पंढरीचा तोड धरिला पंढरीचा तोड गळा बांधूया तोड एखाद्या बाईले गाणं येत असेल तर ये बरं बाई तेवढंच एकच लाईन म्हणून या मॅडम हो खाली बघ त्या बाई पाहिली नाही का रे हो काय ते बाईचं नाव काढलं की नियत खराब करतो तो भोगा पंडित म्हणते आणि एकटा खात्या का तू हो म्हणते मी म्हणते एकटा खात्या का तू लाज नाही म्हणतात तुझे मिळून मिसळून खायचं हे यायला समजतच नाही काय की एकटेच रानोग्यासारखे म्हणतात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय बाबासाहेबांना शिवाजी महाराजांना वाटू वाटू खायचं तू एकटाच खात पाहिलं शिवाजी राजे या पोट्याने सांगा ना काही झाले हे पुऱ्या गावातले लफडे मालूम आहे या पोट्टे कोणता माणूस कुठे कधी कधी हा म्हणा काही धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 1 मिनिट आता तू म्हण धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हा माणूस आणि हे बाई आता सांगा बारीक आवाज कोणाचा आहे गजाननचा की बाईचा म्हणजे बाईपेक्षाही बारीक आवाज आहे आता बरं हा लहान आहे काय तू 61चा आहे की 62चा 62 वय आहे येत पाहिलं बेटा आवाज तू काय गोड म्हणतो बाई काय आडनाव तुझे कुकडे कुकडे उज्ज्वला कुकडे
काय सत्यानाश केला बाई दिसली लोक ही त्याला इको वाढू अरे मोठे बुवारे लावू काही काम आहे काय नॉर्मल द्या ना त्या इकोनं धड ऐकू येते हो 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 मला कॅन्सर आहे एड्स आहे मला त्याची बिमारी आहे हा बाई सुंदर म्हटलं बाई तुला अजून दुसरं काही येते काय चांदण्याची छाया चांदण्याची छाया कापडाची काया माऊलीची माया माझ्या भीमराया आम्हाला तिथं जमून राहिलं बरोबर कापडाची काया माऊलीची माया माझ्या भीमराया यानं त्याच्यावर ते धरीला पंढरीचा तोरण हिरो चमकला जिजाऊचा तोरण चमकला जिजाऊचा पोर चमकला जिजाऊचा पोर चमकला जिजाऊचा पोर चमकला जिजाऊचा पोर चमकला भीमाईचा तोरण चमकला भीमाईचा पोर पाणी दे काय म्हणतो रे बेटा तू सुंदर असा आहे बायाचा आवाज किती गोड आहे हे कला आहे एका रात्रीत 2 घरं करतात तुमच्या आवाजात एवढी ताकद आहे अच्छा शिला दिया तुम्ही मेरे प्यार का चखला दिया तूने मेरे प्यार का शादी हुई तो घर टूटा मेरे बाप का काही कलर चालून चालते नाही तर काही लोकांनी निळ्याचा राग येते कोणाने भगव्याचा राग येते कोणाने हिरव्याचा राग येते मला सगळं चालते आणि हे काय माहिती बरोबर आणि हे अलगच म्हणतात भगवान निळा उभे राहा हा हे पवन भाऊ आहेत स्टँडर्डचा कीर्तनकार आहे आम्ही तरी गेलचो ते नाही म्हणत आम्ही तरी गावरानी आहोत जिल्हा परिषदचं बियाणं आहे ना तुम्ही कॉन्व्हेंटचे आहे ना प्राध्यापका प्राचार्याचं पोरग तुमची पत्नी बाबा नव्हतं जमलं हा आल्या काय ताई येऊ बाई सुनबाई नाही माही पोरगी नाव घ्या भाग्यश्री महिने प्यारते म्हटली भाग्यश्री आहे ते तर नाही भाग्यश्री आहे काय तुमच्या पत्नीचं नाव बरोबर कबूतर जा भाग्यश्री भाग्यश्री ताई या लेखीचा सत्कार करा मी याच्या लग्नात होतो लग्न कसं केलं मोठे हुशार आहे ते दोघंचे दोघं खाली व्हा ते बाई खाली तुम्ही वर ह्याचं जमून यायचं लग्न बरोबर मॅडम हे तुमचे सोबती आहे तुम्ही कसं या फक्त प्रेम नाही केलं हे काही कमीने लोक बाया प्रेम करते आणि सोडून देते वापरले की येऊ द्या यायचं प्रेम नाही कसे योगायोग आले यायचं द्यायचं त्याने मालूम हे राहते भंडारा जिल्ह्यात बाई हिचे पप्पा प्राचार्य या बाईची पत्नी आई टीचर आणि हे पोरगे हे दिदी MSc आहे हिची बहिणी क्वालिफाईड पण कसे योग आले तेरा नाम या ताईचा संस्कार करा. मला लग्नात बोलावलं नाही कोर्टात लग्न लावलं तुम्ही दोघांनी मला ते इन्फेक्शन मध्ये रिसेप्शन मला येतच नाही बाई मी जिल्हा परिषदचं बियाणं वर्ग 4 खोल्या 2 गुरुजी 2 शिकवीन 2 अशी आदर्श शाळा आहे ना यायच्या गावाची गोराळची तुम्हीच सांगितलं मला हा बाईचा हो महा हो हा
लग्न थांबा समोर या असे हा ते कॅमेरा डबल लावतात काय आता काका हा टाळ्या तुम्ही जनता जुने पुराणे झाले एक वर्षाचा आणि यायची सासूबाई युट्यूबवर माझं कीर्तन पडून राहिलं पोटात एवढे लोक नव्हते ना म्हणून आता पोटात एवढे लोक नव्हते ना लग्नात होते का त्याच्या लोक एवढे मग हिचे बाबा मरण पावल्यावर म्हणजे हिनं पहिलाच फोन केला बाबा माझ्या लग्नात तरी झालं नाही कोरोनात गेले या लेकराचे बाबा आणि लग्न जोड्याला आम्ही दोघंही होतो हिचे बाबाही होती मी होतो याचे बाबाही होते आणि आई लग्नाची तारीख जोडली कोरोना आला हिच्या बाबानं तर हिचे मला रडून फोन आला बाबा तुम्ही तरी लग्नात नाही दुःख सांगा प्रभू तूच सखा आमचा उरला अरे माना तो बहन माना तो माँ माना तो अपनी काकू है तुम्ही म्हणाल या साऱ्या कुठून आणून राहिला गुजरातून पाठवल्यावर मी काही इलेक्शन साठी साड्या वाटणारा माणूस नाही कोणती उमीद नाही मी कोणापासून मले पैसे तुम्ही देता मला पैसे तुम्ही देता तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करतो माझा मुलगा डॉक्टर आहे माझी सुनई लेक्चरर आहे मला 1 रुपया नाही द्यावा लागत मी जे पैसे घेतले ना ते यायच्या सोडून मला आता काल नागपुरात होतो नागपूरहून अकोटले गेलो ना अकोटवरून आज इथं परत आलो का हे पावर गर्दी आहे एक माय नाही हल्ली अजून आणि देशोन्नतीमध्ये आमचे पत्रकार बांधवांनी एवढी गर्दी जमा केली तुम्ही कार्यकर्ते किती जबरदस्त गर्दी जमा केली बाबू आणि हे पत्रकार बांधवांनाही धन्यवाद देतो आभारी आहोत पत्रकार प्रचारक काय नाव योगेश भाऊ ठाकरे आणि अमरावतीले देशोन्नतीचे आहेत मंगेश दादा वानखडे आणि तुम्ही कानोकानी काही बायाने फोन केले नवऱ्याने नोकरीवरून नाही तर नवरा वरून गेला की या नाही वाटत घरी संध्याकाळी रोड काही दिसते ना आणि नागपुरात गेला की येतच नाही तो नक्के पुस्तके पाचशे वापस नाही आता